मीरा, घरात प्रवेश करणं शक्य नाही, तुला शक्य नाही. नाही, मीरा नको, मीरा. नको पुढे जाऊस, खूप मोठा अनर्थ घडतोय हो. माझी लेक त्या घरात जाते, माझी लेक त्या घरात जायला नकोय. मीरा, ऐक माझं, मीरा ऐक माझं. मीरा, 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 माझ्या अंगाची नाही का होते. माझाच मंत्र माझ्यावर कसा उलटला. तुझ्यामुळे मला पुन्हा माझ्या घरात येता आलं. खरंच देवी आईने माझ्या मदतीला पाठवलेली तू एक शक्ती आहेस. वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं. माझ्या लेकरावर दुष्ट शक्तींची नजर पडली. माझं लेकरू दुष्टांच्या तावडीत सापडलं. माझा श्राप पोकरू लांडग्यांच्या तावडीत सापडलं. वाईट झालं. मीरा, मीरा, तुझा अभागी बाप तुझ्यासाठी काही करू शकला नाही बाळा. काही करू शकला नाही, काही करू शकला नाही. देवा, देवा, वाचव, वाचव. मला माझं मंत्र परत तिथं ठेवा. मीरा, 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 मीरा. ये मीरा, अजिबात संकोच करू नकोस, बस. अगं खाली कशाला बसतेस, सोफ्यावर बस. नाही बाईसाहेब, मी इथेच ठीक आहे. मी म्हणाले ना सोफ्यावर बस, बस. मीरा, तू आमच्या वेदाचा जीव वाचवलास. तुझे खरंच खूप उपकार आहेत आमच्यावर. आणि आज तुझ्यामुळे 1 वर्षानंतर आमची वेदा हसली. खळखळून हसली.
खरंच तुझे किती आभार मानावे कळत नाही आम्हाला. मीरा, आमची वेदा आमच्या सगळ्यांचा प्राण आहे. तू तुझ्या जीवाची पर्वा न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलीस. हे असं दुसऱ्यांसाठी जीवावर उदार होणं कुणालाही जमत नाही. त्यासाठी खूप मोठं मन हवं आणि ते तुझ्याकडे आहे. मम्मी, मंजिरी मम्मी जरा जास्तच कौतुक करते हिचं. या झिरो क्वालिटीला जरा जास्तच किंमत मिळते नाही का? मीरा, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे आमची वेदा इतक्या दिवसानंतर मन मोकळेपणाने हसली. मला माफ करा. माझ्यामुळे तुम्ही मगाशी चिखलात पडलात. अगं माफ करा काय, इनफॅक्ट मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे, कारण मी तुझ्यावर चिडले. सॉरी. मी पडले वगैरे ठीक आहे ग, पण वेदा हसली ना ते जास्त महत्वाचं आहे. मस्त होती तुझी आयडिया वेदाला हसवण्याची. मीरा, तू काम शोधायला शहरात आलीस हे समजलं, पण तू इथे कशी आलीस? तुला आमच्या घरचा पत्ता कोणी दिला? मला राधाताई इथे घेऊन आली. राधाताई कोण? ही काय राधाताई? कुठे गेली? आत्ता इथेच होती. ती मला म्हणाली की ती जवळच्या सोसायटीमध्ये राहते. हो दादासाहेब, मी पण ओळखतो राधाताई नावाच्या बाईंना. आपल्या पलीकडच्याच लेनमध्ये राहतात. बरं ठीक आहे, आता ते महत्वाचं नाही. मीरा, तू आज आमच्या घरात आलीस आणि एक आनंदाची गोष्ट घडली. आता तूच मला सांग की तुला या घरात काय काम करायला आवडेल? बाईसाहेब, मी असं काही ठरवून आलेले नाहीये. तुम्ही जे काम द्याल ते चालेल मला. बर, मग तू आज जे काम केलंयस तेच तुला करायचंय. आजपासून तू आमच्या वेदाची काळजी घ्यायचीस. जमेल ना तुला? हो, आवडेल मला. आनंदाने करेन मी. तू तुझं काम आनंदाने करच, पण तिच्याही आयुष्यात, वेदाच्याही आयुष्यात आनंद घेऊन ये. मी नक्की प्रयत्न करेन. नर्मदा, हां, जा तिला अख्खं घर दाखव आणि तिच्या राहण्याची पण सोय कर. हो, करते की. मीराला वेदाची काळजी घ्यायला सांगितली आहे ना, तिची काळजी मी घेईन. चल, तू आधी फ्रेश होऊन घे, कपडे बदल, मी तुला किचन दाखवते. चल. राधाताई कुठे गेली असेल? येतेस ना? बाईसाहेब, एक मिनिट, मी लगेच आले. हा, हो.
काही अरे बापरे, हा कुत्रा परत मागे लागेल माझ्या. ये ग मुली. अगं ये आता, घरात घेतलाय ना तुला, मग ये. हे बघ, हा फ्रीज आहे. एवढा मोठा फ्रीज कधी बघितलाच नसेल. हा गॅस वापरता येतो, तेही नाहीच का. बरं हे बघ, या ओट्यावरती भाज्या बिज्या चिरायच्या, भाज्या निवडायच्या, हे सगळं काम इथे करायचं. भांडी वगैरे सगळी इथे आहेत, समोर आहेत, कळलं ना. आणि हो, हा मिक्सर. मिक्सर माहितीये? हो. चालवता येतो का? नशीब माझं. आणि हा मायक्रोवेव्ह. नको जाऊ दे, तिथपर्यंत जाऊच नकोस, त्याला हात लावायचा नाही. हा, नाव काय म्हणाले तुझं? मीरा. मीरा. बरं हे बघ, तू इथे राहायचंस, या घरातली ही तुझी जागा. चालेल. चालेल काय चालेल, चालवून घ्यावंच लागेल. आणि हो, वेदाची काळजी घेण्याचं काम तुला दिलंय, म्हणून तुला तिच्या बेडरूम मध्ये राहता येईल असं स्वप्न बघायचं नाही. मी असं का करेन? गबगा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुला इथे राहायला जागा दिलीये याचा अर्थ असा होत नाही की तू कुठल्याही वस्तूंना हात लावायचास, कळलं? न विचारता कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. अगं, आणि तुला काही लागलं तरी मला सांग, हं? घाबरू नकोस. हा, स्वतःची काळजी घे. अरे वहिनी, सगळं नीट समजावून सांगितलं ना? हो हो हो, आता तेच करत होते. कळलंय ना नीट तुला? हो. काही खाल्लेस? नाही, म्हणजे प्रवासात काही मिळालं नाही. नर्मदा, तू जा बाहेर, मी बघते. बर, आली हमी. खरं तर तुला घरात राहायला एक छोटीशी खोलीच द्यायला हवी होती, पण काय सध्या कुठली खोली रिकामी नाहीये. नाही, काही हरकत नाही. आणि तुला कसलीही गरज लागली तर मला सांग. हो. घे. मी अगं, तिकडे नको बसूस, खाली जेवायची जागा बाहेर आहे, डायनिंग टेबलवरती. चल दे दे, ये ये. हो. माया, माया, तू तू कमाल आहेस, खरंच कमाल आहेस तू. तुला कसं काय जमतं एवढं? काय जमत? तू जेव्हा मीराच्या समोर आलीस ना, तेव्हा मला असं वाटलं की तू तिच्या कानफटात वाजवतेस की काय. तू चक्क मिठी मारलीस तिला. आत्या, कसं आहे ना, ती मीरा ऑलरेडी या घरात आली आहे आणि या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही. हा, पण यापुढे तिच्या ॲक्शन्सला जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला तिच्याशी गोडच बोलावं लागणार. वी डोंट फाईट आवर एनिमीज हेड ऑन. बस. बस.
सुरू कर. तू पण घे की जेवायला मीरा. ते आमच्या जेवायचं अवघड आहे, तिला कुठे जेवायला सांगताय? त्यापेक्षा उजळून टाका ना एकदाची तिला. मीरा, जेवतेस ना? मला मला असं नाही जेवता येणार. म्हणजे ताट एवढं भरलेलं पण असतं. नाही म्हणजे असं भरलेलं ताट बघायची मला सवय नाहीये. थोडंसं मी बाजूला काढून ठेवू का? त्यापेक्षा एक काम कर, तुला जेवढं हवंय तेवढं खा, बाकीचं राहून दे. बाबा बाबा आता जेवले असतील का? त्यांना कोणी डबा नेऊन दिला असेल? नाही नाही, नागनाथ काकांनी मला सांगितलंय ते बाबांची काळजी घेतील म्हणा. आणि काकीने बाबांसाठी डबा घेऊन जाऊ दिलं असेल का त्यांना? की बाबा अजून उपाशीच असतील? मीरा, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, घरच्यांची आठवण झाली. मी बाबांना रोज डबा घेऊन जायचे, कधी कधी माझ्या हाताने भरवायचे सुद्धा. माझ्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही. ते मंदिरात होते तेच ना? नाही नाही, ते माझे काका आहेत, नागनाथ गुरु. हो, नाही बरोबर सांगितलं होतं त्यांनी. बाबा मंदिरात नसतात, ते बाहेर असतात, त्यामुळे मी त्यांना डबा घेऊन जाते. त्याच्याशिवाय त्यांना तू इथे तुझ्या बाबांसाठी आलीस ना, मग खंबीर कर स्वतःला. तू इथे राहून त्यांच्यासाठी पैसे कमवतेस, या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान वाटेल. पण तू जर का उपाशी राहिलीस तर त्यांना आवडेल का? नाही ना? मग खा खा, नाही तर अन्नपूर्णा रागवेल. बडी, मीरा खूप चांगली मुलगी आहे, तुला कळलं असेलच. तिच्याशी मैत्री करा आणि जशी आपल्या वेदाची काळजी घेतोस तशी तिची काळजी घे. येते मी. राधाताई माझ्या सोबतच घरात आली होती, मग काहीच न सांगता अचानक कुठे निघून गेली? नाही, पण तिला सुद्धा तिच्या घरी जावंच लागेल ना. ती पण माझ्यामुळे तिच्या घरी जाऊ शकली नाही. येईल ती. रंगराजपासून वाचण्यासाठी मी इथे या शहरात आले, पण तिथे बाबांचं काय झालं असेल? आणि काका, माझ्यामुळे रंगराज त्यांना त्रास देत नसेल ना? काकाही माझी काळजी करत असतील. मी सुखरूप आहे हे त्यांना कळवायलाच हवं. पण कसं सांगू? हा, नाही राहू दे, तुझं ते इंग्रजी तुझ्याचकडे राहू दे. मुद्दा काय आहे की आत्ता वेदाची केअरटेकर म्हणून मीरा काम पाहणार आहे, बरोबर? त्याच्यामुळे आपल्या आणि वेदाच्या मध्ये मीरा असणार आहे. तुझ्या लक्षात येत आहे का? आपण वेदाला काहीच करू शकणार नाही आहोत. नाही नाही नाही, ती मीरा वेदाच्या जवळ जाण्या अगोदरच तिला थांबवावं लागेल, आणि त्यासाठी तिला या घराबाहेर आजच्या आज काढलं पाहिजे. अरे मग करून टाकूया ना. आता ते कसं शक्य आहे?
स्वतः दादासाहेब आणि मंजिरी मॅडमने तिला या घरात राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाला तिला या घराबाहेर काढणं इम्पॉसिबल आहे. नर्मदासाठी काहीच अशक्य नाहीये. त्या देवळात माझ्या हातावर पाय दिला होता ना तिने, आता त्या मीराला मीच घराबाहेर काढणार. ते कसं? येत आहे. माझ्या डोक्यात काहीतरी येत आहे.